आता नागपूर ते मुंबईचा प्रवास अवघ्या 8 ते 9 तासात शक्य आहे. म्हणजेच वेळ, इंधन आणि श्रमांची सुद्धा बचत. कारण नागपूर ते मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग फेज 2 चं उद्घाटन नुकतंच झालं. आणि खरंच हा केवळ रस्ता नाही, महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा महामार्ग आहे असं म्हटलं जातंय. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला नवसंजीवनी मिळणार आहे. औद्योगिक संधी, रोजगाराची वाढ आणि स्थानिक विकासाला गती देखील मिळेल. जालना ड्रायपोर्ट सारखे महत्वाचे प्रकल्प, लॉजिस्टिक हब्स, फूड पार्क्स शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी निर्माण करतील. भाजप सरकारने पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यांचा सुंदर मिलाफ साधला आहे. डबल इंजिन सरकारच्या कामगिरीचा हा ठोस पुरावा आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं. स्मार्ट आणि सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात आलेला हा देशातील पहिलाच इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम महामार्ग असून महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा आता मुंबईशी सुलभरित्या जोडला गेलाय. समृद्धी महामार्ग म्हणजे गती, संधी आणि समतोल विकासाची नवी दिशा. बरोबर ना? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा.